गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज परत एकदा ब्लॉग बनवतो आहे, तोही एल्फिन्स्टन ब्रिजच्या संदर्भात. आता हा जो रोड आहे हा बंद आहे, ब्रिजचं काम चालू आहे कारण ब्रिज बऱ्यापैकी तोडलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे. समोर दिसत असेल मोठमोठ्या मशिनरी. सो आता हे लोक चालत असतील राईट हँड साईडला. इकडे हा सेंट्रलला जायला वाट आहे आणि ही आहे लेफ्ट हँड साईडला, ही वेस्टर्नची लाईन आहे. सो वेस्टर्नसाठी सेपरेट एक ब्रिज बनवलं आहे रेल्वेने. सो आता आपण जे चाललो आहे ते वेस्टर्न लाईनला. काही लोकांना माहिती नाही आहे की वेस्टर्नला पण एक ब्रिज आहे जो वापरू शकतो, त्यामुळे सेंट्रल लाईनवरच लोक वेस्टर्न लाईनला जातात. आता तुम्ही समोर पाहू शकत असाल की इथे आहे शेअर टॅक्सी. ही जाते केम हॉस्पिटल, टाटा, वाडिया, परेलला. आणि ही वाट आहे ती लोक सेंट्रलला पण वापरतात आणि वेस्टर्नला पण. सो हा जो रोड आहे हा रोड जातो लेफ्ट साईडला, वेस्टर्नचा ब्रिज आहे. आणि आता बरोबर कट टू कट काम राहिलं आहे शिल्लक ब्रिज काढायचं. जेव्हा मेगा ब्लॉक असेल त्यावेळी याचं काम होईल. ही ती वाट आहे जी आपल्याला घेऊन जाईल वेस्टर्नच्या ब्रिजवर. पूर्ण खाली आहे. तिथेच बाजूला एल्फिन्स्टन कॉलेज पण आहे. इथे लोकांना माहीत नसल्यामुळे ह्या ब्रिजवर रश खूपच कमी आहे आणि चांगली वाट आहे रहदारीसाठी. आणि आता आपण त्या ब्रिजजवळ आलो. वेस्टर्नला जोडलेला ब्रिज. हा बघा, पाहू शकता किती खाली आहे. हा बघा किती छान पूर्ण खाली आहे ब्रिज. लोकांना अजून माहिती नाही आहे आणि हा खूप शॉर्टकट आहे वेस्टर्नला. आणि मी जे बोलत होतो सेंट्रल लाईनचा ब्रिज, हे बघा किती लांब आहे. पूर्ण खाली आहे रहदारीसाठी. ना या ठिकाणी कोण जे फेरीवाले असतात ते पण नाही आहेत. हे बघा, हा जोडलेला आहे वेस्टर्न लाईनला ब्रिज. वेस्टर्नचे लोक ट्रेनमध्ये येतात आणि त्याला हा जोडलेला आहे. इथेच फक्त भेटू शकते गर्दी, अदरवाईज पूर्णपणे खाली होतं. आता आपण इकडून बाहेर आलो स्टेशनच्या साईडला जायला त्या बस स्टॉप आहे, तिथे हे बाहेर पडतो. बस स्टॉपकडे काय सिटी साईड. हा बघा, आता आपण चाललो आहे ते बस स्टॉपकडे. जो तिकडनं सेंटरवरनं जो ग्राउंड व्हायचा हा वेस्टर्नचा खूप इझी आहे बाहेर येण्यासाठी. समोरच पाहू शकता की लाईन लागतो 167ला दूरदर्शनच्या साईडला जायला. ही लाईन आहे. सो मी सजेस्ट करेन कारण हा सेंट्रल लाईनला घ्यायला तर जास्तच आहे.
हा अजून फ्रीज वापरत आहे. हे बघा. शेवटचे अवशेष आहेत शिल्लक. एवढंच काम बाकी आहे. पहिल्यांदाच एवढं लाईनमध्ये आहे, तर एवढी लाईन कधी नसते. सो तुम्ही वेस्टर्न लाईन येत असाल तर ह्या मार्गाचा वापर करा. खूप जवळ आहे, इझी आहे, टाईमही वाचेल. धन्यवाद.